चारही भावंडांची नावं विलक्षण आहेत. अंतकरणामध्ये निवृत्ती एकदा झाली की मग ज्ञानप्राप्ती होते, म्हणून दुसरा ज्ञानदेव. मग एकदा ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झालं की मग ब्रह्मप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, म्हणून तिसरा ब्रह्म सोपान. आणि एकदा का परमात्म प्राप्ती झाली की जीवाची मुक्ती होते, म्हणून चौथी मुक्ताबाई. नाही तर आपली नावं चिंट्या पिंट्या राणी फिनीन दुर्गेन फिरगे काय ठेवतात देव जाणे. ही चारही भावंड वाढायला लागले आणि यांची मुंज करण्याची वेळ आली. आता शास्त्रानुसार मुंज करायची. आणि ज्यावेळेस विठ्ठलपंतांनी धर्मपंडितांपुढे हा प्रस्ताव ठेवला की माझ्या बाळांची मुंज करायची, त्यावेळेस कोणीही मुंज करायला तयार नव्हतं. का? कारण संन्यास आश्रम स्वीकारून गृहस्थ आश्रम स्वीकारलाय आणि संन्यासाच्या मुलांना मुंज करण्याचा अधिकार नाही, म्हणून सगळ्यांनी तो अधिकार नाकारला. कोणाचा? ज्ञानोबारायांचा. संत कळत नाहीत आपल्याला, आहेत तोपर्यंत. जगताची आई असणाऱ्या ज्ञानोबारायांना अधिकार मागवलाय लोकांनी की तुमचा अधिकार काय सांगा. आणि मग ती मुंज होत नव्हती. मग प्रायश्चित्त काय करायचं? आपल्या लेकरांच्या उद्याच्या भविष्यासाठी सुखासाठी आई वडील काही करायला तयार असतात. आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांना त्या धर्मपंडितांनी सांगितलं की तुम्हाला आत्महत्या करावी लागेल. प्रायश्चित्त ज्या वेळेस तुम्ही घ्याल त्याच वेळेस तुमच्या लेकांना मुंजीचा अधिकार येईल, मुंज करण्याचा. आणि आपल्या लेकरांच्या हितासाठी म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब ही सगळी भावंड निद्रेत असताना दोघांनी इंद्रायणीमध्ये आत्मदाह केला, प्राण ठेवला. इकडे कालवश ज्ञानप्राप्तीसाठी निवृत्तीनाथही निघून गेलेले. आता उरलीत केवळ ही 3 भावंड. निवृत्तीनाथ नंतर आलेले, त्यांचं चरित्र पहा. एक ज्ञानोबाराय आहेत, सोपानदेव आहेत आणि मुक्ताई साहेब आहेत. आता आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं आणि छोटी छोटी मुलं आहेत. जरी ज्ञानी असली, संत योगी असले तरी भूमिका किती विलक्षण आहे. आणि छोटेसे ज्ञानोबाराय, नामदेवरायांनी त्यांचं वर्णन केले. किती सुंदर असतील ज्ञानोबाराय, कधीतरी विचार करून पहा. नामदेवराय म्हणतात, एखाद्या केळीचा नुकताच वरती आलेला कोंब जसा लुसलुशीत दिसतो, ज्ञानोबारायांची गाल तशी होते. नामदेवांचा गाथा उघडून पहा कधीतरी. इतके सुंदर असणारे ज्ञानोबाराय, इतकं छोटं स्वरूप, प्रत्यक्ष ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपिणी. प्रत्यक्ष ज्ञान असणारे ज्ञानोबाराय आळंदीच्या वाटेवरनं भिक्षा मागत फिरायचे. संतांचे कष्ट पाहतोय आपण. आणि मग जर ज्ञानोबाराय कोणाच्या दारावरती भिक्षा मागण्यासाठी गेले तर लोकांनी धाडकन दरवाजा लावावा आणि सकाळी सकाळी काय अभद्र तोंड पाहिले म्हणून ज्ञानोबारायांना शिव्या द्यावा लोकांनी. ज्ञानोबारायांनी जर इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श केला तर आळंदीतील लोक म्हणायची ही इंद्रायणी बाटली. ज्ञानोबारायांच्या नावानं लाखो लोक जमतात आळंदीमध्ये. त्या इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श केला तर ती इंद्रायणी बाटली म्हणायची लोक. इतका विलक्षण अत्याचार संतांवरती. ज्ञानोबारायांनी याच्या दारी जावं, त्याच्या दारी जावं, ती भिक्षा मागावी. आणि भिक्षा मागत असताना इकडून तिकडून कोणतरी कोरानं ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये टाकलं. कोरडं पीठ कधीच असेल आणि ते झोळीतलं पीठ नेऊ नये भिक्षेमध्ये, म्हणून विसोबांनी यावं, ती झोळी घ्यावी, खाली फेकून द्यावं. खाली पडलेलं पीठ ज्ञानोबारायांना उचलता येऊ नये म्हणून त्या पीठामध्ये माती मिसवायची. ज्या ज्ञानोबारायांच्या जीवावरती आज सकल महाराष्ट्र जगतो, पोचल्या जातो, त्या ज्ञानोबारायांना देह स्वरूपामध्ये लोकांनी भाकरीचा तुकडा मिळू दिला नाही. किती अत्याचार ज्ञानेश्वरांवरती केले असतील, किती प्रसंग ओढवलेत संतांवरती. ज्ञानोबाराय किती विलक्षण होते सांगून जातो तुम्हाला. हे सगळे ग्रंथ लिहून झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या मनामध्ये समाधीचा विचार आला. ज्ञानोबारायांसाठी 3 जण रडलेले आहेत आणि त्या 3घांच्या श्रेष्ठत्वावरून ज्ञानोबारायांचं श्रेष्ठपण आपल्याला कळतं. ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबारायांच्या अंतकरणामध्ये समाधीचा विचार आला आणि तो समाधीचा विचार आल्याच्या नंतर ज्ञानोबाराय आता कोणाची आज्ञा घ्यावी. आपल्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर ते केवळ आपले सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू श्री निवृत्तीनाथांकडे तो समाधीचा विचार घेऊन ज्ञानोबाराय गेले. आणि गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथांना ज्ञानोबाराय म्हणताय, दादा दादा, अरे मला समाधी घ्यायची आहे.
माझ्या अंतकरणामध्ये आता समाधीची इच्छा निर्माण झाली आहे. आणि त्या ऐकल्याच्या नंतर प्रत्यक्ष वैराग्य असणारे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. वैराग्य म्हणजे केवळ आणि केवळ निवृत्तीनाथ असं असताना निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांचे ते शब्द ऐकले आणि नाथांचं अंतकरण भरून आलं आणि डोळ्यात पाणी आणून नाथ ज्ञानदेवांना म्हणतायत, ज्ञाना, अरे आई वडिलांनी जेव्हा आमचा त्याग केला होता तेव्हा जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख आज केवळ तुझ्या समाधीच्या निर्णयानं होतं. माय बापे आम्हा त्यागेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. ज्ञानोबरायांचा विरह होतोय म्हणून निवृत्तीनाथ अवस्था मांडतायत. किती विलक्षण अवस्था आहे पहा. एखादं हरणीचं पाडस दिवसभर चरण्यासाठी कुठेतरी जावं, नाथ महाराज म्हणतात ते परत यावं आणि परत येऊन ते पाडस पाहतंय तर आपली आईच त्या खोपडीमध्ये नाही. आणि ते पाहून तो जसा सैरा वैरा धावतो, हरिणी वीण खूप पडिले ओस दशदिशा पाडस भ्रमतात. एखाद्या तळ्याचा बांध फुटल्याच्या नंतर ते पाणी जसं दशदिशांना वाहतं, एखाद्या पेंडीची गाठ सुटल्याच्या नंतर ते तृण रानोमाळा पांगत असे. आज निवृत्तीनाथांच्या अंतकरणाची अवस्था तशी झाली. तिकडे प्रत्यक्ष जगताचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा रडायला लागला आणि देव रडत असताना पाहून रुक्मिणी माता देवाला म्हणते, देवा, अहो अश्रू आणि तुमच्या डोळ्यामध्ये जगताची निर्माती तुम्ही आहात. मोहापासून माईची निर्मिती तुमच्यापासून होत असताना तुम्हाला अशी कोणती माया रडवते. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांना पांडुरंग परमात्मा म्हणतो, रुक्मिणी, आज माझा आत्मा असणारा ज्ञानदेव समाधी घेतो. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. रुक्मिणी हसून म्हणते की मग त्यात इतकं नवल काय? याआधी अनेक संतांनी घेतलेत समाध्या, याआधी अनेक संत झाले, योगी झाले, ज्ञानी झाले, वैरागी झाले. पण देव रुक्मिणीला म्हणतात की अगं या भूतलावरती अनेक संत झाले असतील, या भूतलावरती अनेक योगी श्रेष्ठ योगीजन मुनी झाले असतील, अनेक ज्ञानी वैरागी संत झाले असतील, पण माझ्या ज्ञानोबासारखा संत या जगतामध्ये पुन्हा होणे नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासे. आता ज्ञानोबासारखा संत या जगतामध्ये पुन्हा अवतीर्ण होणं शक्य नाही. आणि तिकडे तर संत शिरोमणी असणारे नामदेव महाराज तोंडामध्ये माती घालून रडतायत ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधी घेतात. ज्ञानोबाराय नामदेवराय अंतकरणाची अवस्था सांगताना म्हणतायत की या जगतामध्ये सूर्य अस्ताला गेल्याच्या नंतर जी अवस्था होते, आज माझा बाप असणारा ज्ञानोबाराय समाधी घेतोय आणि त्या समाधी नंतरची अवस्था नामदेव म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. देव ज्या नामदेवरायांच्या मागे पुढे फिरतो ते नामदेवराय तोंडामध्ये माती घालून रडत होते. जगताचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा ढसाढसा रडतोय. प्रत्यक्ष वैराग्य असणारे निवृत्तीनाथ जर रडत असेल तर ज्ञानोबारायांचा अधिकार तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय सांगावं. आणि इतक्या श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबारायांना लोकांनी भाकरीचा तुकडा मिळू दिला नाही, हे या समाजाचं दुर्दैव आहे. आणि तो राग सहन न झाल्यामुळे ज्ञानोबाराय ताडताड आले. जीवनात एकदाच क्रोध आलेला आणि आल्याच्या नंतर धाडकन ताटीचं दार लावलं, मध्ये जाऊन बसले. मुक्ताई साहेबांनी ते पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मुक्ताई साहेब जातायत, त्या दरवाजावरती हात देतायत, थाप टाकतायत, दादा दार उघड. मुक्ताई साहेबांना वाटतं काय असं झालं, या आधी कधी दादांना रागामध्ये पाहिलं नाही. आणि मोठ्या भरलेल्या अंतकरण भरून आले मुक्ताई साहेबांचे. आई वडील गेले, मोठा बंधू निवृत्तीनाथ जवळ नाही. ज्ञानदेवांना मुक्ताई म्हणताय, दादा, अरे आज तूही जर आमच्यापासून तोंड फिरलो तर आम्ही कोणाकडे पाहायचं. छोटीशी मुक्ताबाई तिचं अंतकरण भरून आले, डोळ्यामध्ये नेत्र अश्रू आहे. अवस्था फार विलक्षण असते. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठामध्ये भावाविषयीचं प्रेम दाटून आले आणि हा अशा रागामध्ये बसलाय, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मुक्ताई साहेब रडतायत. रडत 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 मग मात्र मुक्ताबाईंना राग येतो. राग आल्याच्या नंतर मुक्ताबाई ज्ञानोबारांना आठवण करून देते, दादा, अरे तू संत आहेस, योगी आहेस, आणि योग्याचं लक्षण काय असतं तुला माहित नाहीये का? या जगतामध्ये सगळे क्रोधाग्नी जरी पेटलेले असले तरी तू संत आहेस, तू ज्ञानी आहेस, तू योगी आहेस.
योग्याचं हृदय कसं असतं तर ते पावन असतं महाराज. पावन मनाचा योगी पावन योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन हो योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा साही अपराध जना साही अपराध जनाचा साही अपराध जना विश्वरागीचा